भवन एवढी मोठी वास्तू आज आपल्याला भेटलेली आहे। आपण सर्व कार्यकर्त्यांचा जोश बघतोय, अति उत्साही झालेले आहेत आणि त्यातल्या त्यात दादा येत आहे म्हटल्यावरती तर उत्साह गगनात मावणारा नाही। मी सर्व कार्यकर्त्यांना एवढंच म्हणेन की येणाऱ्या महानगरपालिका असतील, जिल्हा परिषद असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एकच वादा, एकच वादा। संभाजीनगर जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयाचं उद्घाटन संपन्न झालेलं आहे। संभाजीनगर जिल्ह्याच्या वतीनं आदरणीय अजितदादा पवार या राज्याचे लाडके मुख्यमंत्री यांचं सहर्ष स्वागत करीत आहोत। संभाजीनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं निकाल आलेला आहे की जानेवारी पर्यंत नवी स्थानिक स्वराज्य संस्थेचे सगळे पदाधिकारी हे सदस्य निवडून आले पाहिजे आणि तिथपर्यंतच हा सगळा कार्यक्रम संपवला गेला पाहिजे। आम्हाला एका गोष्टीची जाणीव आहे, कार्यकर्ता हा ह्याच्यातूनच तयार होत असतो आणि गेले जवळपास पावणे चार वर्ष आपल्या महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद, तालुका पंचायतीच्या निवडणुका या काही ना काही कारणानिमित्त सुप्रीम कोर्टामध्ये केसेस चालू असल्यामुळं होत नव्हत्या, परंतु आता सुप्रीम कोर्टाने क्लिअर हा आदेश दिलेला आहे आणि तशा पद्धतीनं महाराष्ट्राचे निवडणूक अधिकारी ज्यांच्यावर या निवडणुका घेण्याची जबाबदारी आहे ते त्या निवडणुका पार पाडतील। त्यावेळेस आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वेगवेगळ्या घटकाला प्रतिनिधित्व देण्याचं काम आपण सगळेजण मिळून करू। त्याच्यामध्ये माझंही फार बारकाईनं लक्ष राहील। अतिशय समाजामध्ये चांगलं ज्यांचं नाव आहे, ज्यांची चांगली प्रतिमा आहे, ज्यांची जनमानसामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याची आजपर्यंतची त्यांची खासियत आहे, अशांना आपण उद्याच्या काळामध्ये या निवडणुकीच्या निमित्तानं प्रतिनिधित्व देणार आहे। त्याच्यामध्ये जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार केला जाणार नाही, तर त्याच्यामध्ये मेरिटचा विचार केला जाईल, त्याबद्दलची पण खात्री मी आपल्या सगळ्यांना देतो। मगाशी येताना एअरपोर्टला पत्रकार मित्रांशी बोलता आलं नाही, ते म्हणत होते की याच्या संदर्भामध्ये बोला, पूरजन्य परिस्थितीच्या संदर्भात। वास्तविक त्याच्याबद्दल मी पुढच्या मेळाव्याच्या मध्ये मला जे काही बोलायचं ते बोलीन, पण आता एवढंच सांगतो, आजच्याच कॅबिनेटमध्ये राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाने त्याबद्दलच्या क्लिअर सूचना सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना, सगळ्या वेगवेगळ्या विभागाला, ज्याचा ज्याचा अशा प्रकारचं नैसर्गिक संकट आल्यानंतर ज्या ज्या डिपार्टमेंटच्यावर ती जबाबदारी असली त्या सर्वांना तशा प्रकारच्या सक्त सूचना दिलेल्या आहेत आणि पालकमंत्र्यांना पण सांगितलेले की प्रत्येकाने या 2 दिवसात आपापल्या जिल्ह्यांचा आढावा घ्या आणि त्याच्यातून अजून काही त्याच्यात मदत केली गेली पाहिजे त्याबद्दलचा अहवाल द्या आणि पंचनामे पण ताबडतोब त्या ठिकाणी सुरू करा। एक तर चांगली पिकं आली होती, परंतु पावसामुळे काही काही ठिकाणी जमिनी वाहून गेल्या, खरडून गेल्या, पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि त्याचा खूप मोठा फटका माझ्या शेतकऱ्यांना बसतोय। त्याच्यातनं पुन्हा माझा शेतकरी उभा राहायला पाहिजे। संपूर्ण महायुतीचं सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, त्याबद्दलची खात्री मी आपल्या सगळ्यांना देतो आणि एकंदरीतच अनेक निवेदनं मला तिथपासून इथपर्यंत आलेली आहे, त्या निवेदनाचा ज्यांच्याकडं त्याचा पाठपुरावा करण्याची गरज आहे, ज्यांना आदेश देण्याची गरज आहे, तशा प्रकारचे आदेश माझ्याकडनं आणि माझ्या सहकाऱ्यांच्याकडनं दिले जातील याबद्दलची ग्वाही आपल्याला देतो। एक चांगल्या प्रकारची जागा ही या कार्यालयाच्या निमित्तानं उपलब्ध करून दिली, त्याबद्दल आमचे डॉक्टर गफ्फार कादरी साहेबांचं आणि सगळ्याच त्यांच्या सहकारी मित्रांना मी मनापासून धन्यवाद देतो, त्यांच्या मनापासून आभार मानतो आणि इथं येणाऱ्या प्रत्येक छोट्या मोठ्या कार्यकर्त्याचं किंवा कुठल्याही नागरिकाचं समाधान होईल
100% माझ्याकडनं किंवा तुमच्याकडनं कामं होतात अशातला भाग नाही, परंतु बऱ्याचदा काम झालं नाही तरी त्याचं काम समजून घेऊन ते काम करण्याच्या करता आपण प्रयत्न करतोय, याबद्दलचीच सगळ्यांची कामाची पद्धत राहिली पाहिजे ही अपेक्षा व्यक्त करतो आणि पुढच्या कार्यक्रमाला जाण्याची परवानगी घेऊन मी आपल्याला सांगितलं जय हिंद जय महाराष्ट्र. आज कॅबिनेट पण होती, प्री कॅबिनेट पण होती. मला बीडला लवकर पोहोचायचे काही पाहणी जे काही गेले काही दिवस मराठवाड्याच्या काही भागामध्ये अतिवृष्टी झालेली असल्यामुळं मोठ्या प्रमाणावर पूरजन्य परिस्थिती असल्यामुळं आपल्याला तिथं मला पाहणी करणं गरजेचं आहे. आणि उद्या मुक्तीसंग्राम दिन, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा महत्त्वाचा दिवस आहे आणि त्याच्यावर राज्याचे मुख्यमंत्री पण रात्री उशिरा छत्रपती संभाजीनगरमध्ये येणार आहे. मी पण आज मुक्कामाला बीडला त्या ठिकाणी जाणार आहे. थोडासा आजचा कार्यक्रम घाईगडबडीत झाला. सुरुवातीला आपल्या सर्वांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तर्फे मनापासून स्वागत करतो. एकंदरीतच एक नैसर्गिक संकट ह्या पावसाच्यामुळं माझ्या महाराष्ट्रातल्या, आपल्या महाराष्ट्रातल्या, आपल्या मराठवाड्यातल्या, काही विदर्भातल्या अशा वेगवेगळ्या भागामध्ये आलेल्या आहेत. आज कॅबिनेटमध्ये त्याच्याबद्दलच्या स्पष्ट सूचना तातडीनं पंचनामे केले गेले पाहिजे आणि पंचनामेहून प्रस्ताव मुंबईत आल्या डायरेक्ट त्या लोकांना डीबीटीवर जी काही मदत पुन्हा उभं राहण्याच्या करता किंवा काहींची जनावरं वाहून गेलेली आहे, काहींचे कोंबड्या असतील, बकऱ्या असतील, अशा प्रकारचं त्यांचे जीवितहानी झालेली आहे आणि काही मनुष्यहानी पण त्याच्यामध्ये झालेली आहे. आणि त्याच्यामुळं त्या सगळ्याच्याकडं राज्य सरकारचं फार बारकाईनं लक्ष आहे. मी पण आज रात्री बीडचा आढावा बैठक लावलेली आहे, परंतु सतीशरावनी मला सांगितलं होतं की दादा आज आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये येत आहे आणि बाहेरून तुम्ही पुढे जाणार आहे. मी आता जाताना शिवाजीराव चौथे आपले जालन्याचे माजी आमदार त्यांचाही पक्षप्रवेशाचा कार्यक्रम दिलेला आहे. पण आपल्या मराठवाड्याचं एक महत्त्वाचं प्रवेशद्वार म्हणून छत्रपती संभाजीनगरची ओळख आहे. संघटनेच्या कार्यकर्त्यांना बसायला उठायला म्हणजे महिला असतील, युवक असतील, युवती असतील, सर्व सेलचे प्रमुख असतील, इतर पदाधिकारी असतील, लोकप्रतिनिधी असतील, आजी माजी, सर्वांनाच मीटिंग घेण्याच्या करता, नागरिकांचे प्रश्न सोडवण्याच्या करता, लोकांना एक हक्काचं अशा प्रकारचं ऑफिस असणं गरजेचं असतं आणि अतिशय मोक्याच्या ठिकाणी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं ऑफिस आजपासून आपण उघडलेलं आहे. मी आपल्या सर्वांच्या साक्षीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या छत्रपती संभाजीनगर कार्यालयाचं उद्घाटन झालं असं या निमित्तानं सांगू इच्छितो. माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की हे सगळं काम करत असताना आपण सातत्याने सांगतोय समाजातल्या सर्व घटकाला की शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या विचारधारेनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विचारधारा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी देखील राज्याचा प्रमुख असताना त्यांनी तशा पद्धतीनं लोकांच्या मध्ये रुजवण्याचं काम, पुढे नेण्याचं काम केलेलं आहे. आणि हे नवीन माझ्या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं मी समस्त छत्रपती संभाजीनगरमधल्या शहरवासियांना, माझ्या ग्रामीणच्याही सहकारी मित्रांना सगळ्यांना शुभेच्छा देतो. यंदाचं वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं रौप्य महोत्सवी वर्ष आहे. मागे आपण 10 जून 1999ला शिवाजी पार्कच्या मैदानावर या पक्षाची स्थापना केलेली होती आणि त्याला बघता बघता मी महाराष्ट्रात फिरत असताना सांगतो, काळ वेळ कुणाकरता थांबत नसते आणि त्या प्रकारे 25 वर्ष पूर्ण झालेली आहे. आता नवीन पिढी पुढे आलेली